नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खडू फळा मोहीम किंवा त्यालाच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असं म्हटलं जातं. तर ही खडू फळा मोहीम किंवा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड नेमकं काय आहे या मोहिमेविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 1986चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची नेमकी वैशिष्ट्ये कोणती आहेत किंवा कोणत्या शिफारशी सुचवलेल्या आहेत त्या संदर्भातले 3 व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. आणि मग या 1986मधील अतिशय महत्त्वपूर्ण किंवा खास अशा विशिष्ट बाबी ज्या आहेत त्या बाबींमध्ये खडू फळा मोहीम असेल किंवा नवोदय विद्यालयांची स्थापना असेल किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याचं काम असेल, यासारख्या असंख्य विशेष गोष्टी ज्या आहेत किंवा असंख्य विशेष मोहिमा ज्या आहेत त्या या 1986च्या धोरणाच्या अंतर्गत राबवण्यात आल्या आणि त्यांना बऱ्यापैकी यश जे आहे ते यश नंतरच्या काळामध्ये आलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे 3 खास अशा बाबी या 1986च्या शैक्षणिक धोरणातल्या आहेत, त्या म्हणजे खडू फळा मोहीम, नवोदय विद्यालय आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. तर त्यापैकी पहिली जी खास बाब आहे ती म्हणजे खडू फळा मोहीम किंवा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड. ही मोहीम नेमकी काय आहे तर त्या मोहिमेविषयीची माहिती आता आपण बघूया. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे 1986, त्या 1986च्या धोरणामधील केंद्र शासनाच्या आदेशानुसार 7व्या योजनेमधील उर्वरित जे काही 2 वर्ष आहेत त्या 2 वर्षांमध्ये शिक्षणाच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा प्रभावी कार्यक्रम हाती घेण्यात आला. म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा सुधारला गेला पाहिजे अशा प्रकारची शिफारस 86च्या शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आली होती. आणि मग त्यानुसार केंद्र शासनानं जो काही आदेश काढला होता त्या आदेशामध्ये मग 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये शिक्षणाच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा एक प्रभावी कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमालाच खडू फळा मोहीम किंवा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असं म्हटलं जातं. म्हणजे शिक्षणाच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा हा एक प्रकारचा कार्यक्रम आहे, एक प्रकारची मोहीम आहे की ज्या मोहिमेला खडू फळा मोहीम असं म्हटलेलं आहे. मात्र खडू फळा मोहीम असं जरी त्याचं नाव असलं तरी केवळ खडू आणि फळा शाळांना पुरवणं एवढाच त्याचा मर्यादित अर्थ नाही. म्हणजे खडू फळा मोहीम किंवा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असं जरी म्हटलं जात असलं तरी फक्त खडू आणि फळा शाळांना पुरवणं किंवा खडू फळा यासारख्या शैक्षणिक सुविधा शाळांना पुरवणं एवढा मर्यादित अर्थ त्याचा नाही. तर या खडू फळा मोहिमेचा मुख्य हेतू जो आहे तो प्राथमिक शाळांना किमान आवश्यक सुविधा, शैक्षणिक साहित्य आणि अध्यापन साहित्य उपलब्ध करून देणे हा आहे. म्हणजे फक्त खडू फळा मोहीम नाही, फक्त खडू फळा नाही तर त्या एखाद्या प्राथमिक शाळा चालवण्यासाठी ज्या काही किमान आवश्यक सुविधा लागतात, भौतिक सुविधा लागतात, मग इमारत असेल, फर्निचर असेल, या सर्व प्रकारच्या सुविधा, त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य असेल, अध्यापन करण्यासाठी लागणारं आवश्यक अध्यापन साहित्य असेल, ह्या सर्व गोष्टी त्या प्राथमिक शाळेला उपलब्ध करून देणं अशा पद्धतीचा मुख्य हेतू जो आहे तो हेतू या खडू फळा मोहिमेचा असलेला आपल्याला दिसून येईल. आणि ह्या ज्या काही सर्व शैक्षणिक सुविधा आहेत किंवा ह्या सर्व सुविधा ज्या आहेत ह्या सुविधा कोणी उपलब्ध करून द्यायच्या आहेत तर शासन आणि जनता यांनी परस्पर सहकार्यामधून ह्या सर्व प्रकारच्या सुविधा ज्या आहेत त्या वेळेवर प्राप्त करून घ्यायच्या आहेत. आणि प्राथमिक शिक्षणाचा दर्जा जो आहे तो प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या खडू फळा मोहिमेच्या अंतर्गत ठेवण्यात आली. म्हणजे 1986च्या धोरणानुसार ही एक विशिष्ट प्रकारची मोहीम की जी मोहीम शिक्षणाच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आखण्यात आली होती. आणि त्यातल्या त्यात प्राथमिक शाळा ज्या आहेत, प्राथमिक शिक्षण जे आहे त्या प्राथमिक शाळांना किमान आवश्यक सुविधा, शैक्षणिक साहित्य आणि अध्यापन साहित्य पुरवलं गेलं पाहिजे अशा प्रकारचा हेतू या खडू फळा मोहिमेच्या अंतर्गत ठेवण्यात आला. आणि शासन आणि जनता या दोघांच्या परस्पर सहकार्यातून ह्या सुविधा सर्व त्या शाळांना प्राप्त करून द्याव्यात अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आता ह्या खडू फळा मोहिमेचा नेमका अर्थ काय आहे तर आपण जसं मगाशी म्हटलं की खडू फळा मोहीम असं जरी म्हटलेलं असलं तरी देखील केवळ खडू आणि फळा शाळांना पुरवणं एवढाच त्याचा मर्यादित अर्थ नाही, तर शिक्षकाच्या कार्याला सर्वतोपरी मदत करणारी यंत्रणा पुरवणे. म्हणजे
एक प्राथमिक शाळा चालवण्यासाठी ज्या काही आवश्यक सुविधा, भौतिक सोयीसुविधा, शैक्षणिक सोयीसुविधा लागतात, त्या सर्व प्रकारच्या सोयीसुविधा त्या शाळांना उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा काय आहे, खरा अर्थ आहे. म्हणजे शिक्षकाच्या कार्याला सर्वतोपरी मदत करणारी यंत्रणा, म्हणजे सगळी मदत करणारी यंत्रणा उभी करून देणं किंवा प्राथमिक शाळेसाठी लागणाऱ्या आवश्यक सर्व प्रकारच्या भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणं म्हणजे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड किंवा खडूफाळा मोहीम अशा प्रकारचा अर्थ या खडूफाळा मोहिमेचा सांगण्यात आलेला आहे. की या प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी अत्यावश्यक अशी सर्व प्रकारची साधन सामुग्री आणि पोषक परिस्थिती उपलब्ध करून देणे हाच या नव्या संकल्पनेचा खराखुरा अर्थ आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं पाहिजे, समाजातल्या सर्व घटकांपर्यंत प्राथमिक शिक्षण पोचलं पाहिजे, यासाठी जे काही सर्व साधन सामुग्री, भौतिक साधन सामुग्री, शैक्षणिक साधन सामुग्री त्यासाठी लागणार आहे ती सर्व प्रकारची साधन सामुग्री आणि पोषक परिस्थिती शाळांना उपलब्ध करून देणं म्हणजे खडूफाळा मोहीम अशा पद्धतीचा त्याचा अर्थ असलेला आपल्याला दिसून येईल. आणि खडूफाळा मोहिमेचा मुख्य हेतू जसं आपण बघितलं की प्राथमिक शाळांना किमान आवश्यक सुविधा, त्यानंतर शैक्षणिक साहित्य आणि अध्यापन साहित्य उपलब्ध करून देणे हा आहे. म्हणजे केवळ खडूफाळा नाही तर सर्व प्रकारच्या ज्या काही भौतिक सोयीसुविधा, शैक्षणिक सोयीसुविधा आवश्यक असतात त्या सर्व सोयीसुविधा या प्राथमिक शाळांना उपलब्ध करून देणं म्हणजे खडूफाळा मोहीम अशा पद्धतीचा अर्थ याचा आहे. आणि या खडूफाळा मोहिमेतील मोहीम हा जो शब्द आहे हा शब्द त्या कार्यक्रमाचे स्वरूप आणि गरज दाखवितो किंवा दर्शवतो. म्हणजे मोहीम म्हणजे काय तर त्या कार्यक्रमाचं स्वरूप किंवा गरज किती आहे, त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे याच्यावरून त्या कार्यक्रमाला मोहीम अशा पद्धतीचा अर्थ किंवा शब्द वापरलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मग प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जे काही आवश्यक प्रयत्न या 86च्या धोरणामध्ये 7व्या पंचवार्षिक योजनेच्या अनुषंगानं करायचे होते ते नेमके प्रयत्न कोणते आहेत तर ते प्रयत्न या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, 1 नंबर आहे की कोणत्याही हवामानामध्ये उपयुक्त ठरतील अशा 2 स्वतंत्र आणि प्रशस्त वर्गखोल्या. म्हणजे कोणत्याही हवामानामध्ये, म्हणजे पावसाळा असेल, उन्हाळा असेल किंवा हिवाळा असेल, कुठल्याही प्रकारचं हवामान असेल त्या प्रत्येक हवामानामध्ये उपयुक्त ठरतील अशा 2 स्वतंत्र आणि प्रशस्त वर्गखोल्या प्रत्येक प्राथमिक शाळांना उपलब्ध करून देणं म्हणजे तरच त्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होईल. 2 नंबर काय आहे बघा, क्रीडांगण आणि क्रीडा साहित्य किंवा खेळणी. म्हणजे वर्गखोल्यांबरोबरच त्या शाळेला काय पाहिजे, क्रीडांगण असलं पाहिजे. कारण विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास करण्यासाठी क्रीडांगण असेल, क्रीडा साहित्य असेल किंवा खेळणी असेल यासारखं साहित्य पण त्याला आवश्यक असतं. तर हे साहित्य आहे. त्याचबरोबर वर्गखोल्यामध्ये योग्य आकाराचे फळे असतील, मग ते ब्लॅकबोर्ड असतील म्हणजे फळे आहेत तर ते फळे उपलब्ध करून देणं. त्यानंतर इतिहास आणि भूगोल विषयांच्या अध्यापनासाठी लागणारे जे काही नकाशे आहेत ते सर्व प्रकारचे नकाशे त्या शाळेला उपलब्ध करून देणं. कारण इतिहास आणि भूगोलासारखा विषय जो आहे तो विषय शिकवण्यासाठी अनेक प्रकारचे नकाशे, मग राजकीय असतील, भौगोलिक असतील, नैसर्गिक असतील, वेगवेगळ्या विशिष्ट घटक किंवा बाबी दर्शवणारे नकाशे असतील, ते सर्व प्रकारचे नकाशे त्यांना उपलब्ध करून देणं. त्यानंतर सर्वच विषयांच्या स्पष्टीकरणासाठी उपयुक्त असणारे तक्ते जे आहेत ते तक्ते त्या प्राथमिक शाळेला उपलब्ध करून देणं हा एक प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. आणि इतर अध्ययन साहित्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे इतर जे काही अध्ययन साहित्य आहे, उदाहरणार्थ मग ग्रंथालयामधली पुस्तकं असतील किंवा इतर काही शैक्षणिक साधनं असतील, यासारख्या सुविधांचा देखील वापर त्या शाळांना उपलब्ध करून देणं हे या मोहिमेमधलं खरं ह्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा ज्या आहेत त्या सुविधा किंवा भौतिक सुविधा त्या शाळेला उपलब्ध करून देणं हा खरा अर्थ किंवा मोहिमेमधली ही खरी गरज जी आहे ती गरज इथं दाखवलेली आहे. आणि मग आजच्या काळामध्ये आपण जे बघतो की कुठल्याही ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर आपल्याला एखादी छोटीशी जरी प्राथमिक शाळा असली तर त्या प्राथमिक शाळेला बघा ह्या 2 वर्गखोल्या ज्या आहेत त्या वर्गखोल्या स्वतंत्र अशा प्रकारच्या वर्गखोल्या किंवा प्रशस्त अशा प्रकारच्या वर्गखोल्या दिसतात की ज्या वर्गखोल्यामध्ये ती प्राथमिक शाळा भरलेली असते. म्हणजे मग 1ली ते 4थीपर्यंतची शाळा असेल तर त्या शाळेसाठी ह्या वर्गखोल्या असतील किंवा हे इतर जे काही साहित्य आपण म्हटलेलं आहे ते सर्व प्रकारचं साहित्य आज शाळेमध्ये आपल्याला दिसतं. ते दिसण्याच्या पाठीमागचं
हे महत्त्वाचं कारण आहे की ही खडूफाळा मोहीम जी आहे, ही खडूफाळा मोहीम किंवा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड त्या काळामध्ये राबवलं गेलं आणि नंतर त्याची अंमलबजावणी झाली. त्यामुळं ह्या सर्व प्रकारच्या सुविधा आज प्राथमिक शाळेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यानंतर प्राथमिक स्तरावर प्रत्येक शाळेमध्ये खालील साहित्य उपलब्ध करून दिलं पाहिजे. म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये कोणत्या प्रकारचं साहित्य असावं किंवा ते उपलब्ध करून द्यायचं आहे, कोणी उपलब्ध करून द्यायचं आहे, तर शासन आणि जनता या दोघांच्या संयुक्त विद्यमानं, दोघांच्या सहकार्यानं हे सर्व प्रकारचं साहित्य त्या प्राथमिक शाळेला उपलब्ध करून देण्यात यावं, अशा प्रकारे या मोहिमेमध्ये किंवा खडूफाळा मोहिमेमध्ये अपेक्षा व्यक्त केलेली आहे. कुठलं साहित्य आहे बघा, तर शिक्षकांसाठीचं साहित्य. शिक्षकांसाठी आवश्यक असणारं साहित्य कुठलं आहे, तर अभ्यासक्रमाचं पुस्तक असेल, पाठ्यपुस्तकं असतील किंवा शिक्षकासाठी आवश्यक असणारी मार्गदर्शक हस्तपुस्तिका असेल. म्हणजे शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी आवश्यक असणारं साहित्य म्हणजे अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि मार्गदर्शक हस्तपुस्तिका. ह्या 3 गोष्टी ज्या आहेत, त्या 3 गोष्टी शिक्षकाला अध्यापन करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतात. तर त्या 3 गोष्टी त्या शिक्षकाला उपलब्ध करून देणं. त्यानंतर वर्ग अध्यापनास उपयुक्त साहित्य. म्हणजे ह्या 3 गोष्टींच्या व्यतिरिक्त अध्यापन करण्यासाठी आणखीन काय काय गोष्टी आवश्यक असतात, तर तालुका, जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय भारताचे स्वाभाविक नकाशे असतील, राजकीय नकाशे असतील किंवा पृथ्वीगोल असेल, शैक्षणिक तक्ते असतील किंवा इतर शैक्षणिक साहित्य असेल, ह्या सर्व प्रकारचे नकाशे आणि तक्ते, पृथ्वीगोल हे सर्व साहित्य त्या शाळेला उपलब्ध करून दिलं पाहिजे. म्हणजे किमान इतिहास भूगोलासारखे विषय शिकवण्यासाठी हे सर्व प्रकारचे नकाशे, पृथ्वीगोल आणि शैक्षणिक तक्ते उपलब्ध करून द्यावे. त्यानंतर खेळ साहित्य आणि खेळणी. म्हणजे प्राथमिक शाळा म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अतिशय लहान वयोगटातली ही मुलं असतात, 6-7 वर्षातली ही मुलं असतात आणि त्या मुलांना चांगल्या पद्धतीनं शिकवता यावं त्यासाठी खेळण्यांचा वापर बऱ्याच प्रमाणामध्ये केला जातो किंवा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी जी आहे ती खेळणी तिथं वापरली जाते. उदाहरणार्थ चित्रांचे ठोकळे असतील, पक्षी किंवा प्राण्यांचे कोड असेल किंवा प्राणी जगत असेल किंवा वजनं असतील किंवा तराजू असेल किंवा भिंग म्हणजे ज्याला आपण दुर्बीण म्हणतो ती दुर्बीण असेल किंवा चुंबक असेल किंवा टेप असेल, मोजपट्ट्या असतील, भाषा आणि आहार स्वच्छता याविषयीची माहिती देणारे तक्ते असतील. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य जे आहे की जे साहित्य वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी आणि शिक्षकाच्या अध्यापनासाठी उपयुक्त ठरतात. मग छोटे छोटे लाकडाचे ठोकळे असतील की ज्याच्यावर अनेक प्रकारची चित्र काढलेली असतील, पक्षी असतील, प्राणी असतील, यांचं प्राणी जगत असेल, वजन असेल, तराजू असेल, दुर्बीण असतील, चुंबक असेल किंवा टेप असतील, मोजपट्टे असतील, आहार आणि स्वच्छतेच्या विषयी तक्ते असतील, हे सर्व प्रकारचं साहित्य त्या प्राथमिक शाळेला उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर खेळ साहित्य म्हणजे क्रीडांगणावर खेळण्यासाठी फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, रबरी चेंडू असेल, त्यानंतर दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी दोरी असेल किंवा हवा भरण्याचा पंप असेल, थाळी असेल किंवा लोखंडी गोळा असेल. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू त्या शाळेतल्या मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. म्हणजे खेळ साहित्य फुटबॉल, व्हॉलीबॉल, रबरी चेंडू, दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी दोरी, हवा भरण्याचा पंप, थाळी, गोळा अशा पद्धतीचं साहित्य त्या प्राथमिक शाळेला उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्यानंतर आणखीन काय साहित्य उपलब्ध करून दिलं पाहिजे बघा, विज्ञानाचं साहित्य. आता विज्ञान विषय शिकवण्यासाठी मग विज्ञानाची संचपेटी असेल, दृकश्राव्य साधने असतील किंवा हत्यारांची पेटी असेल, यासारखं साहित्य त्या शाळेला उपलब्ध करून दिलं पाहिजे. म्हणजे विज्ञान विषय शिकवण्यासाठी आवश्यक असणारं हे साहित्य असेल. संगीताची वाद्ये मग तबला असेल, पेटी असेल किंवा खंजिरी असेल, यासारखं साहित्य की जे शाळेमध्ये मुलांना मनोरंजन घडवण्यासाठी, मनोरंजनात्मक गोष्टींसाठी ह्या संगीताची वाद्ये जी आहेत ही वाद्येसुद्धा उपलब्ध करून दिली जायला पाहिजे. वाचनालयामधील पुस्तके मग त्याच्यामध्ये संदर्भ ग्रंथ असतील किंवा मुलांसाठी किमान 800 पुस्तकं त्या शाळेला उपलब्ध करून दिली पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा या खडूफाळा मोहिमेअंतर्गत व्यक्त करण्यात आले आहेत. म्हणजे किमान 800 पुस्तकं त्या शाळेमध्ये असली पाहिजे किंवा संदर्भ ग्रंथ असले पाहिजेत, म्हणजे त्या मुलांना अध्ययन करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकेल. साधील खर्चासाठी रक्कम म्हणजे ज्याला आपण शाळेचा मेंटेनन्स करण्यासाठी जी काही किरकोळ खर्चासाठी लागणारी रक्कम आहे, मग त्या शाळेचं लाईट बिल असेल, टेलिफोन बिल असेल किंवा इतर
जे काही किरकोळ रजिस्टर वगैरे खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा असेल, ही सर्व रक्कम त्या शाळेला उपलब्ध करून दिली पाहिजे. शाळेसाठी एक घंटा असली पाहिजे, म्हणजे शाळेला एक घंटासुद्धा उपलब्ध करून दिली पाहिजे. कारण तास संपण्याची, शाळा सुरू होण्याची, शाळा सुटण्याची वेळ त्या घंटेच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना कळवत असतो. आणि शेवटचं आहे वर्ग खोल्या आणि इतर सुविधा. म्हणजे जसं आपण बघितलं की 2 वर्ग खोल्या स्वतंत्र त्यांना दिल्या पाहिजेत. आणि इतर सुविधामध्ये मग मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असतील, टॉयलेटची व्यवस्था असेल, बसण्यासाठी बाका असतील, बेंच असतील, सतरंज असतील, त्याचबरोबर फळा आहे, डस्टर आहे, खडू आहे, त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी टाकी आहे, पिंप आहे, कचरापेटी आहे, ह्यासारख्या सुविधा. म्हणजे एखादी प्राथमिक शाळा चालवण्यासाठी अगदी झाडूपासून, कचरापेटीपासून ते शिक्षकाला अध्यापन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या भौतिक सोयीसुविधा, सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सोयीसुविधा त्या शाळांना उपलब्ध करून देणं हा या खडू फळा मोहिमेचा साधा आणि सोपा अर्थ आहे. म्हणजे खडू फळा मोहीम म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून शिक्षणाचा आणि त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या भौतिक आणि शैक्षणिक सोयीसुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं हा खडू फळा मोहिमेचा खरा अर्थ असलेला आपल्याला दिसून येईल. आणि मग कुठल्या प्रकारच्या सोयीसुविधा त्यांना दिल्या पाहिजे, तर ह्या 10 प्रकारच्या सोयीसुविधा आपण बघितल्या की ह्या 10 प्रकारचं साहित्य जे आहे हे साहित्य त्या प्रत्येक प्राथमिक शाळेला उपलब्ध करून द्यावं हा या खडूफळा मोहिमेचा खरा अर्थ असलेला आपल्याला दिसून येईल. आणि मग ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणखीन राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे किंवा ग्रामीण भूमिहीन रोजगार योजना आहे, हमी योजना आहे की यांच्या आर्थिक तरतुदीमधून या प्राथमिक शाळांची बांधकामे पूर्ण करावीत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली आहे. म्हणजे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जी काही आर्थिक तरतूद केलेली आहे त्याच्यामधून शाळेचे इमारत बांधकाम पूर्ण करावं. इमारत बांधकाम आणि व्यवस्थापन यांच्यासाठी एक ग्रामीण शिक्षण समिती स्थापन करावी आणि त्या समितीच्या माध्यमातून काम करून घेतलं जावं. हे करत असताना स्थानिक परिस्थितीची काय उपलब्धता आहे, हवामान परिस्थिती कशी आहे, कृषी प्रधानता या सर्व गोष्टींचा विचार करून अल्प खर्चामध्ये शाळेच्या इमारतीचे बांधकाम केलं गेलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी पैशामध्ये तिथली उपलब्ध परिस्थिती काय आहे, तिथलं हवामान कशा प्रकारचं आहे आणि तिथल्या परिस्थितीमधून आपल्याला कुठलं साहित्य उपलब्ध होऊ शकेल, ग्रामीण शिक्षण समितीची स्थापना करून त्या समितीमधल्या लोकांच्या सहकार्यानं कुठलं साहित्य आपल्याला उपलब्ध होऊ शकेल आणि शासनाच्या माध्यमातून काय आपल्याला मिळू शकेल, या सर्व गोष्टींचा विचार करून त्या शाळेच्या इमारतीचं बांधकाम करावं. केवळ खडू आणि फळा या सुविधा शाळेला पुरवणं एवढा मर्यादित अर्थ या मोहिमेचा नाही. जसं सुरुवातीलाच मी म्हटलं की फक्त खडूफळा मोहीम देणं म्हणजे खडूफळा मोहीम असं जरी नाव असलं तरी केवळ खडूफळा मोहीम पुरवणं एवढाच अर्थ नाही, तर या योजनेमध्ये शिक्षकाच्या कार्याला सर्वतोपरी मदत करणारी यंत्रणा पुरवणे. शिक्षकाचं कार्य म्हणजे अध्यापनाचं, विद्यार्थ्यांचं अध्ययनाचं, म्हणजे अध्ययन अध्यापन हे जे शाळेचं मुख्य कार्य असतं हे कार्य पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी ज्या काही सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आवश्यक असतात, शिक्षकाच्या कार्याला मदत करण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा पुरवणं म्हणजे खडूफळा मोहीम होय, अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी त्याचा सांगितलेला आहे. आणि या खडूफळा मोहिमेसाठीची जी आर्थिक तरतूद आहे ती कोणी करायची आहे, तर केंद्र शासनानं करायची आहे. आणि त्याचबरोबर राज्य सरकारांना खर्चासाठी त्यांनी काय करायचे आहे, आगाऊ रक्कमसुद्धा द्यायची आहे. म्हणजे ॲडव्हान्स रक्कम ज्याला म्हणतो ती आगाऊ रक्कमसुद्धा कोणी द्यायची आहे, तर केंद्र शासनानं द्यायची आहे. म्हणजे हा सर्व खर्च कोणी करायचा आहे, तर केंद्र शासनानं हा खर्च करायचा आहे आणि राज्य शासनाला त्याची खर्चासाठी रक्कम द्यायची आहे. आणि या मोहिमेमधील साहित्याची खरेदी असेल किंवा पुरवठा असेल किंवा दर्जा असेल, वापर असेल, यांच्यावर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद व राज्यातील संस्था लक्ष ठेवणार आहेत. म्हणजे NCERT किंवा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद किंवा राज्यामध्ये असणारी SCERT असेल किंवा अन्य शैक्षणिक संस्था असतील, त्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून या मोहिमेमधला जो काही खर्च केला जाणार आहे किंवा जे काही साहित्य वापरलं जाणार आहे, मागवलं जाणार आहे, खरेदी केलं जाणार आहे, त्या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचं काम या NCERT, SCERT सारख्या संस्थांच्या माध्यमातून केलं जाईल, अशा प्रकारच्या अपेक्षा या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यक्त करण्यात आली. म्हणजे
1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि विशेषतः प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्राथमिक शाळा चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या भौतिक आणि शैक्षणिक सोयीसुविधा पुरवण्यासाठी ही खडू फळा मोहीम किंवा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही जी काही मोहीम आहे, ही मोहीम 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आणि केंद्र शासनाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली आणि त्यामुळं प्राथमिक शाळांना ह्या सर्व प्रकारच्या सोयीसुविधा त्यामुळं उपलब्ध झाल्या आणि ग्रामीण भागामधले खेडेगावातले जे काही मुलं असतील त्या मुलांना ही सर्व प्रकारची सोयीसुविधा शिकण्यासाठी उपलब्ध झाल्यामुळं विद्यार्थ्यांना सुद्धा शिकण्यामध्ये आनंद निर्माण झाला किंवा मनोरंजन निर्माण झालं आणि सर्व प्रकारच्या सोयीसुविधा त्यांना उपलब्ध झाल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील महत्त्वपूर्ण असणारी बाब ती म्हणजे खडू फळा मोहीम किंवा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही मोहीम किंवा ऑपरेशन नेमकं काय आहे, त्यामध्ये काय अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि त्या सर्व प्रकारच्या सोयीसुविधा नेमक्या कुठल्या पुरवल्या गेल्या पाहिजेत याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासलेली आहे. हा व्हिडिओ जर आपणाला समजला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.